रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठाची सेवा करीत आहोत. मध्ये भगवंताचीच इच्छा असेल कोणत्या तरी निमित्तानं आपलं हरिपाठाचं कामकाज, त्याची सेवा थांबली. पुन्हा भगवत कृपेनं आपण ती सेवा सुरू केली तर अभंग क्रमांक 25, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही, तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतुशी केवी कळे, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिपाठाचा अभंग इतका उत्कृष्ट आहे, याची किंमतच होत नाही. हे अनमोल रत्न आहे, अनमोल, याची किंमत होत नाही. आणि म्हणून भगवंताच्या ठिकाणी हरीचं उच्चारण जे आहे, हरिनामाचं उच्चारण आहे, किंवा आपल्या इष्टदेवतेचं, किंवा ओम नमो शिवाय, ओंकार, रामकृष्ण हरी, हरे कृष्ण, किंवा ज्या त्या धर्मातले जे जे आद्य श्रद्धास्थान आहे त्यांचं जे नामस्मरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. हे आपण बोलताना, हे म्हणताना किती मनापासून, किती हृदयातून घेतो भगवंत याचा विचार नाही करत. असो, आपल्याकडून नामस्मरण होतं ना, आणि म्हणून यातून हरीच्या उच्चारातून त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणून नारायण हरी हे जे नामाचा जो उच्चार आहे, त्या नामाच्या उच्चारामध्ये काळ, कळी काळ याची सुद्धा इथं वीग लागत नाही, टिकाव लागत नाही. म्हणजे माणसाला जो काही काळ म्हणून जो असतो, काळ हा माणसाला खाणारा असतो, माणसाला मृत्यूकडे नेणारा असतो, पण त्या काळाचा सुद्धा इथं टिकाव लागत नाही, अशी नामाची प्रचिती आहे. आणि तिथं कळी काळाची रीग नाही. आणि म्हणून तिथं म्हटलं, तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, ते जीवजंतुशी काय कळे. ह्या हरिनामाचं, नामस्मरणाचं उच्चाराची अगाध महिमा आहे, अगाध शक्ती आहे. जी शक्ती 4 वेद, 4 पुराण, 6 शास्त्र पुराणाला सुद्धा सापडली नाही, त्याचं महत्त्व, त्याची किंमत, तर तुम्हा आम्हाला साध्या साध्या जीवजंतूला त्याची किंमत काय कळणार, त्याची किंमत कळणारच नाही. आणि म्हणून ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी भाग्यवान आहे, मी नशीबवान आहे, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. तर हा मला ज्ञानेश्वराला, म्हणजे मला भगवत कृपा झाली, कारण मी सातत्यानं नामाचा पाठ करत होतो. नित्यपाठ केल्याने, सातत्यानं नित्यपाठ केल्याने माझी दृष्टी इतकी उजळली, खूप उजळली, आणि मला हे सर्व जग जे आहे ना, वैकुंठ स्वरूप, ही विश्वची माझे घर, हे विश्व माझं घर आहे. पृथ्वी ही सर्वांचीच घर आहे, हे आपल्याला माहीत आहे, पटतं आहे. पण जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मी, माझं, आपलं, आणि हे द्विधा अवस्थेमध्ये माणूस अडकून राहतो. आणि ह्या अडकून राहण्याचं इतका मोठं नुकसान होतं. यातूनच माणसाला BP, यातूनच माणसाला शुगर,